प्रामुख्यानं ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या विहिरी आहेत त्या बहुतांश विहिरी ह्या अतिशय घाण झाल्या होत्या। त्यातील पाणी जे आहे ते बिलकुल वापरण्याजोगं नव्हतं। म्हणजे पिण्याची तर लांबची गोष्ट, पण लोक धुणा भांड्याला किंवा गाडी धुवायला किंवा लाद्या वगैरे स्वच्छता करायला सुद्धा त्याचा वापर करत नव्हते, कारण एवढं घाणीचं साम्राज्य त्यामध्ये होतं। आता तुम्ही बघताय की ही विहीर सुद्धा स्वच्छ केली होती आमच्या ठाणे महापालिकेच्या वॉटर सप्लाय डिपार्टमेंटनं, परंतु परत लोकांनी त्या ठिकाणी बाटल्या आणि काही वस्तू टाकल्या। त्यामुळे सातत्यानं ह्या वस्तू टाकून किंवा निर्माल्याचं सामान टाकून किंवा इतर काही जे ड्रेनेजचं पाणी असतं किंवा नाल्या किंवा गटाराचं पाणी असतं ते त्यामध्ये जाऊन ते पाणी अतिशय अस्वच्छ होत असतं आणि त्यामुळे ते पिण्यायोग्य कधीच झालं नव्हतं। म्हणून आम्ही एक संकल्पना राबवली की प्रत्येक विहिरीचं पाणी हे त्याला नैसर्गिक जो स्रोत आहे तो जिवंत असल्याकारणानं ते वापरण्यायोग्य कसं होईल। आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना मी एक प्रपोजल त्यांच्याकडे दिलं, जे आमच्या ठाणे महापालिकेच्या आणि मीरा भाईंदरच्या वॉटर सप्लाय डिपार्टमेंटनं माझ्याकडे दिलं होतं आणि त्या माध्यमातून ते प्रेझेंटेशन दिल्यानंतर शिंदे साहेबांनी ठाणे आणि मीरा भाईंदरच्या सगळ्या विहिरीचं सुशोभीकरण करणे, पुनरुज्जीवन करणे, ते जे पाणी आहे त्यामध्ये ते वापरण्यायोग्य करणे किंबहुना पिण्यायोग्य करण्यासाठी 50 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला। ते प्रपोजल आम्ही तयार केलं आणि गेल्या 2 वर्षापासून त्यावर काम चालू होऊन आज त्यापैकी बहुतांश विहिरी ह्या स्वच्छ करण्यात आलेल्या आहेत। त्यावर आरो प्लांट लावलेले आहेत। आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आणि जे आमचे कन्सल्टंट आहे त्यांच्या म्हणण्यानुसार हे पाणी पिण्यायोग्य आहे, कारण लॅबमध्ये सुद्धा त्यांनी ते पाणी नेलेलं आहे। म्हणजे माझं असं म्हणणं, पिण्यायोग्य ठीक आहे, परंतु वापरण्यायोग्य असेल तरी सुद्धा ह्या पाण्याचा फायदा हा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे, कारण ह्या सगळ्या जुन्या विहिरी आहेत आणि या विहिरीच्या पाण्याच्या माध्यमातून कपडे धुणं, भांडी धुणं, लाद्या पुसणं किंवा गाड्या धुणं किंवा इतर काही गोष्टी ज्या आहेत स्वच्छतेसाठी, साफसफाईसाठी या पाण्याचा जरी उपयोग झाला तरी निश्चितपणे ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये याचा फार मोठा फायदा होऊ शकेल। ही जी विहीर आता आपण करतोय त्या विहिरीचं पाणी पिण्यायोग्य असल्याकारणानं आरो प्लॅन्टच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे तो विकसित करण्यात आला आणि ताबडतोब हे जे पाणी आजपासून आता येणार आहे ते लॅबमध्ये दाखवून 2 ते 3 दिवसामध्ये तो लॅबचा रिपोर्ट हा या ठिकाणी लावण्यात येईल आणि त्यानुसार हे पाणी पिण्यासाठी सुद्धा ह्या परिसरातल्या जनतेला वापरता येईल। सर, विहिरीमध्ये जो काही बाटल्या वगैरे टाकल्या जातात या संदर्भात नागरिकांना त्या सुद्धा मी सूचना केलेल्या आहे की शक्यतो बघा, आता जेव्हा विहिरीचा उपयोग किंवा विहिरीच्या पाण्याचा उपयोग केला जातो त्यावेळेस लोक त्याचा वापर चांगल्या प्रकारे करतात। आता ह्या ठिकाणी बाटल्या वगैरे टाकल्या गेलेल्या आहेत, परंतु हेच पाणी आपल्याला प्यायचं आहे, आपल्याला वापरायचं हे जेव्हा त्यांना समजेल त्यामुळे ते कचरा वगैरे त्या ठिकाणी टाकणार नाहीत आणि तशा सूचना मी दिलेल्या आहेत। आता जो कचरा साठलेला आहे तो मी ताबडतोब साफ करायच्या सूचना आमच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे, परंतु भविष्यामध्ये हीच लोक, हेच नागरिक ही विहीर स्वच्छता ठेवण्यासाठी आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करेल। परंतु राज्याच्या इतिहासामध्ये हा पहिला प्रकल्प ठाणे महापालिकेचा आहे की वाया गेलेल्या ह्या विहिरी, म्हणजे अनेक विहिरी तर बुजवल्या गेल्यात की अस्वच्छ पाणी आहे, पाणी पिण्यायोग्य नाही आहे, घाणीचं साम्राज्य त्या विहिरींमध्ये आहे, त्यात ते जो कचरा निर्माण होतो त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळी दुर्गंधी झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये ती विहीर बुजवणं योग्य असं काही लोकांचं मत आहे, परंतु आम्ही ह्या विहिरी बुजवल्या नाही, नैसर्गिक पाण्याचे स्रोत कायम ठेवून हे पाणी पिण्यायोग्य, वापरण्यायोग्य आम्ही केलेलं आहे। म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मुख्यमंत्री पदावर कार्यरत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी जे सहकार्य केलं त्या सहकार्यामुळे आम्ही हे करू शकलो आणि ह्याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे। कारण मी ऐकलं आहे की मुंबई महापालिकेमध्ये पाणी कपात आता होते आजपासून, ठाणे महापालिकेमध्ये पण कदाचित तशी परिस्थिती उद्भवू शकते, परंतु ह्या 46 विहिरींमुळे निश्चितपणे ठाणे महानगरपालिकेला फायदा होणार आहे। असाच प्रकल्प ठाणे महापालिकेच्या अन्य ठिकाणी आणि राज्यामध्ये सुद्धा वापरला तर नक्कीच आपल्याला पाण्याचा जो साठा आहे तो अधिक प्रमाणात उपलब्ध होईल। सर, साताऱ्यामध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आहे, मात्र ज्या गांधी मैदानावरती सभा आहे त्या ठिकाणी लावलेल्या बॅनरवरती आमदार महेश शिंदेचा फोटो नाहीये, तर ते म्हणतायत की मी माझ्या जीवावर निवडून येतो, शिवसेनेने तिकीट दिलं म्हणून मी तिकडे गेलो। नाही बघा, अशा पद्धतीनं कुठल्याही लोकप्रतिनिधींनी वाच्यता करणं अयोग्य आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून अनेक आमदारांना परत एकदा संधी उपलब्ध झाली, परत अनेक आमदार निवडून आले। एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा
आणि धनुष्यबाण बाळासाहेबांचे विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार घेऊन आम्ही मार्गक्रमण करत होतो. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचे 60 आमदार ह्या राज्यामध्ये स्वतःच्या ताकदीवर निवडून आले. आणि हे एकनाथ शिंदे साहेबांकडे बघून त्यांनी जर निवडून दिलं असेल तर महेश शिंदे सारख्या एखाद्या आमदारानं असं वाक्य बोलणं चुकीचं आहे. खरं तर महेश शिंदे यांनी स्वतःच्या पत्नीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी बंडखोरी करून उमेदवारी दिली आणि शिवसेनेच्या आपल्या लोकांचा पराभव केला. ते कुठेतरी शिवसेनेच्या विरोधामध्येच आहे असं चित्र आधी आम्हाला दिसत होतं. परंतु ठीक आहे, आता आमदार म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने निवडून आलेले आहे. भविष्यामध्ये कळेल त्यांना की स्वतःच्या ताकदीवर कोण निवडून येतो आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं कोण निवडून येतं. काही बघा, काळ कुणासाठी थांबत नसतो. 3-3.5 वर्षानंतर परत विधानसभा आहेतच ना. 100% विसरले. शिवसेने 4 अक्षरावर तुम्ही निवडून येता, बाळासाहेबांच्या विचारावर निवडून येता. एकनाथ शिंदे साहेबांचा जो करिश्मा आहे, त्यांची जी ताकद आहे, लाडक्या बहिणींसाठी केलेलं त्यांचं जे योगदान आहे, त्या योगदानाच्या जीवावर तुम्ही निवडून येत असाल आणि आज जर पक्षाच्या विरोधामध्ये अशी जर तुमची भूमिका होत असेल तर निश्चितपणे आमच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्याचा निषेध करणं योग्य होईल. सर, एक महत्त्वाचं म्हणजे आपण एक निर्णय घेतला 1 मेच्या संदर्भातला की ऑटोरिक्षा चालक, टॅक्सी चालकांना मराठी येणं हे बंधनकारक आहे, अनिवार्य आहे, नाहीतर त्यांचा परवाना रद्द होईल. त्या संदर्भात मनसे सोडली तर इतर कोणत्याही पक्षाने आपल्याला बॅकिंग केलं नाही, पाठिंबा दिला नाही. तुम्हाला कदाचित एक गोष्ट आज मोठा मोर्चा देखील निघतो आहे. गुणरत्न सदावर्ते हे रॅपिडो बुक करून TCच्या ऑफिसवर जाणार आहेत. तर काय वाटतं या नाही, एक गोष्ट आहे बघा, कुणीही कितीही विरोधासाठी किंवा काही संघटनेच्या युनियनच्या स्वार्थासाठी किंवा त्यांच्या फायद्यासाठी जर अशा पद्धतीचं वक्तव्य केलं असेल किंवा अशा माझ्या घेतलेल्या भूमिकेचा निषेध केला असेल तर ते मी पुढे कशा प्रकारे वागायचं हे मी ठरवणारच आहे. याचं कारण असं आहे की मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता मीरा भाईंदर शहरामध्ये जी लोक ज्यांच्याकडे मराठी येत नाही अशा लोकांची छाननी आमची चालू आहे आणि 29 तारखेला त्याचा मला रिपोर्ट येणार आहे. त्यानंतर मी 30 तारखेला बैठकसुद्धा RTOच्या अधिकाऱ्यांची बोलवलेली. परंतु हा निर्णय आहे हा प्रताप सरनाईकने आता परिवहन मंत्री झाल्यानंतर घेतलेला नाही आहे. हा निर्णय 2019 सालचा आहे. आणि काय चुकीचं बोललो प्रताप सरनाईक, महाराष्ट्रामध्ये जर कोणाला व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालवायची असेल, महाराष्ट्रामध्ये टॅक्सी चालवायची असेल तर त्या ड्रायव्हरला मराठी समजण्या इतपत त्या ड्रायव्हरला मराठी आलं पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा, गुणगान मात्र हिंदीचे गायचे असं योग्य नाही. आता तुम्ही साऊथमध्ये जा, केरळामध्ये काही हिंदीमध्ये बोललं जातं का, आंध्रामध्ये हिंदीमध्ये बोललं जातं का, तेलंगणामध्ये हिंदीमध्ये बोललं जातं का, कर्नाटकामध्ये हिंदीमध्ये बोललं जातं का, मद्रासमध्ये हिंदीमध्ये बोललं जातं का. म्हणजे माझं असं म्हणणं, साऊथमध्ये हा हिंदी नावाचा प्रकार नाही, ते स्वतःच्या भाषेमध्ये बोलत असतात. मग मराठीबद्दल अभिमान असणं हे महाराष्ट्रातल्या माणसाला काय चुकीचं आहे का. आणि हा निर्णय हा मी घेतला नाही, 2019 साली राज्य शासनानं हा निर्णय घेतलेला. फक्त त्याची अंमलबजावणी होते की नाही याची मी शहानिशा करतोय. एक गोष्ट नक्की की महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे आणि त्यामुळे RTOच्या माध्यमातून 1 मे पासूनची आमची मोहीम जी आहे ती कायम राहील. काही संघटनांनी माझ्याकडे मागणी केलेली आहे. काही मागण्या जर आमच्याकडे आल्या तर त्याचा निश्चितपणे विचार केला जाईल. त्यांनी जर काही योग्य प्रकारे मागणी केली की आम्हाला वेळ हवा आहे, आम्हाला अशा पद्धतीनं तो नियम लागू जर केला तर आमची काही हरकत नाही. काही संघटनांनी केलं आहे, काही पक्षांनी माझ्याकडे केलं आहे, निश्चितपणे त्यावर विचार केला जाईल. परंतु पूर्ण सरसकट मराठी आम्ही बोलणारच नाही आणि आम्ही तुम्हाला जे करायचं ते करा, आम्ही मोर्चे काढू, आंदोलन करू. अशा आंदोलनाला आणि अशा मोर्चांना प्रताप सरनाईक भीक घालणार नाही. महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे आणि 1 मे पासून ती मोहीम आमची चालू होणार आहे. तर मनसेने आपल्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. मीरा भाईंदर मध्ये मोफत शिकवणी जी आहे ती मनसेने सुरू केली. स्वागत आहे, आनंद ह्या गोष्टीचा आहे की आता जे खळखट्याक करत होते, रिक्षावाल्यांच्या कानाखाली वाजवत होते, त्यांना आता शाळा चालू करायची वेळ आलेली आहे. त्यामुळे त्यांचं स्वागतच आहे. सामन्याच्या मुखपत्रामध्ये सुद्धा पहिल्या पानावर हेडलाईन मराठीविषयी होती, ह्या भूमिकेविषयी त्यांनी स्वागत केलं होतं. त्यामुळे असं तुम्ही म्हणू नका. काही भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी सुद्धा ठाणे स्टेशन येथे वर्ग चालू केलेले आहेत, मराठी शिकवत आहेत, तसे बॅनर लावलेले आहेत. त्यामुळे असं काही म्हणू नका कोणाचं समर्थन नाही.
समर्थन प्रत्येकाचं आहे जो महाराष्ट्राचा आहे, समर्थन प्रत्येकाचं आहे जो मराठी आहे. सर संजय राऊत असं म्हणतात जुन्या आडनावाचा उल्लेख करून कुठे खिल्ली उडवतात ते ठीक आहे हो, असे धमक्या देखील आपल्याला नाही येऊ काही फरक पडणार नाही. मराठीसाठीच मी सगळं भोगायला तयार आहे. सर संजय राऊत असं म्हणतायत की सरकारला खोटं बोलण्याचा आजार झालेला आहे. मला माहिती नाही त्यांच्याविषयी ते काय म्हणाले, कुठं खोटं बोललं. आम्ही तर जरा खरं जे आहे ते खरं बोलतो आणि खऱ्याने आम्ही चालत असतो. म्हणून महाविकास आघाडी ही बाजूला राहिलेली आहे आणि महायुतीला सरकारनं सत्तेवर बसवलं. महिला आरक्षण संदर्भात उद्या महायुतीचा मोर्चा असेल. महायुतीचा मोर्चा, महायुतीबद्दल एकनाथ शिंदे साहेबांचं आपलं मत व्यक्त केलेलं आहे. पूर्णपणे महायुतीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीनं ज्या लोकांनी महिला आरक्षणाला विरोध केला त्यांच्या विरोधामध्ये आवाज उचलणार आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.